नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासाठी घेऊन येत आहे आज RRC ग्रुप डी 2018मध्ये आलेले प्रिवियस इयर क्वेश्चन. त्यात आलेले क्वेश्चनचे आपण सोल्यूशन बघणार आहोत. तर चला बघूया. एक परीक्षा में स्पंदना ने 50 में से 22 अंक प्राप्त किए. उसे एक और परीक्षा देनी होगी और इसे पास करने के लिए उसे कुल मिलाकर 56% अंक प्राप्त करने की आवश्यकता है. यदि दूसरी परीक्षा 75 अंकों की थी तो दूसरी परीक्षा में उसने अंकों का प्रतिशत कितना था. तो आपल्याला इथं प्रतिशत काढायचं आहे. प्रत्येक ह्याच्यात आपल्याला काय दिलं आहे ना, 50 में से 22 अंक प्राप्त किए. पहिल्या परीक्षेत किती आहे? 50 अंक की परीक्षा है, 22 अंक प्राप्त. ठीक है. दूसरी परीक्षा क्या है? 75 अंक. त्याच्यात किती मार्क भेटले हे आपल्याला माहीत नाही. पण ते टोटल किती आले म्हणजे 56% टोटल आहे. म्हणजे दोन्ही परीक्षेत त्याला आहे जे त्याला 56% आले. मग याचा अर्थ असा झाला की आपल्याला टोटल पेपर किती झाला आपला 105 आपण 5 म्हणजे 125 मार्काचा पेपर झाला. त्यातले आपल्याला 56% मार्क भेटलेले आहेत. मग आता 56% मार्क किती असू शकतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं कळाला की 125चे 56% काढायचे. बरोबर आहे. मग आपल्याला 56% काढायचं म्हणजे 25 चूक 100 25 पाची. आता 4 आहे का 4 चूक 16 पंच 14 पंच 70 म्हणजे तिथे 70 मार्क भेटले तर आपल्याला. म्हणजे 125 पैकी तरी 70 मार्क भेटले म्हणजे याचा अर्थ झाला की 56% मार्क भेटले आहेत. तर मग आता 22 मार्क पहिल्या पेपरात भेटले. मग दुसऱ्या पेपरात किती भेटायला पाहिजे तेव्हाच ते 70 मार्क कम्प्लीट होते. 48. इथं आपलं जे ब्रॅकेट जे ब्लॉक राहिला आपला तो आपला 48 भरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ की दुसऱ्या परीक्षेत तिथे 75 पैकी 48 भेटले, पहिल्या याच्यात 50 पैकी 22 भेटले. तर मग आता तो दुसरी परीक्षा में उसके अंकों का प्रतिशत कितना था. मग याचा अर्थ असा झाला की आता आपले जे 75 मार्कापैकी तिथे 48 मार्क भेटले याचं हे पर्सेंटेजमध्ये किती आहे तर आपण ते होऊन राहिलो. तर आता 48 पैकी 75 25 75 25 12 64%. ठीक आहे. आलं का सर्व. दुसरं आपल्याला दिलं आहे की आपल्याला इतर ऑप्शन माहीत नाही. आपल्याला म्हणजे चुकीचे ऑप्शन आपल्याला भेटले होते. पण आपण याचं उत्तर बघूया. इथं एक घेतला आपण. ठीक आहे. इथं 15 बरोबर 165 त्याला 12 + 1. तर हे इथून आपला सरळ आहे तर भाग चालला. ठीक आहे. आता हे 12 + 1 इकडे भागेत आहे तर इकडे गुन्हेत जाईल. असं घेतलं तरी चालते आपलं. पण आता हे इथं काय आपलं 24 इथं 132 132 + 11 124 11 1 फक्त 132 तरी होणार आहे. 32 - 24 इकडे टाकले. 32 - 24 जर केला तर 11 केले आपलं उत्तर म्हणजे आपलं किती 108. आपल्याला पॉईंटमध्ये काढायचं असेल पॉईंटमध्ये निघतो किंवा असं काढायचं असेल ना दोन्ही उत्तर म्हणजे आपल्याला बरोबरच्या चिन्हाच्या दोन्ही साईडला म्हणजे ते आहे ना 11 अधिक 132. हां मग ते इकडे येईल तर एक मायनस होईल. कोणतंही एक मायनस मायनस चिन्ह येईल. हा हे आपण जे 11 एक तिकडे घेतलं ते
मायनस ऑप्शन आपल्याला दिलं नव्हते, त्याच्यानं आपल्याला ते कन्फ्युज झालं की बा नेमकं उत्तर काय आहे. तिसरं 14 14 मेदिनी एक दीवार को अकेले 21 दिन में करता है, दिनों में पेंट करती है, जबकि यूकी को इसका दोगुना समय लगेगा. यदि वे दोनों एक साथ में काम कर दे तब उन्हें आधी दीवार को पेंट करने में कितना समय लगेगा. आपली मेदिनी जे दिली आहे, मेदिनीचा आपण 21 दिन दिले आणि 21 दिनों में, जबकि यूकी को इसका दोगुना समय लगेगा. यूकी म्हणजे 21 जर यायला लागला असेल तर किती लागेल समय, वेळ तर जास्त लागणार ना. याचा एन्सर दोघं जण आहेत तर 42 भारत. यदि वे दोनों साथ में काम करें तब उन्हें आधी दीवार को पेंट करेंगे. आपल्या टोटल वर्क किती आहे, टोटल पेंट करायचं काम काय आहे 42 आहे, पण आपल्याला तर अर्धच करणार. आपण जर इथं एक पीस द्या किती लागेल 7 दिन समजा किंवा 7 दिवसात आहे का आपलं 7 दिवसात. गुरुवार 1 PM आपल्याला क्रमशः 45, 60, 125 मिनट के नियमित अंतराल पर 3 घंटियाँ बजती है. यदि सोमवार को सुबह 10 बजे पर 3 घंटे एक साथ बजती है तो वे दोबारा एक साथ कब बजेंगे. गुरुवार जे आपलं एलसीएम किती काढला 4,500. आता हे काय 45 15 गुणला 3. ठीक आहे. एलसीएम आपण काढून घेऊ म्हणजे 60 15 ची 60 125. ठीक आहे. म्हणजे जोड्या घेऊन घेऊ आपण. जोड्यात एलसीएम मध्ये जोड्यातला एक घ्यायचा, उरलेले सगळे घेऊन घ्यायचे. 15-15ची जोडी एक झाली, एक झाली, 5-5 ची जोडी एक झाली. 5 याची जोड्या आहेत मग तिघे नाही 75 गुणिले 3 याचं उत्तर काय मिळालं 4,000. म्हणजे आपला एलसीएमचा एक टॉपिक आपल्या इथं लक्षात घेऊन म्हणजे एलसीएम आपला किती आला 45 आला. तर 3 घंटे मग तू सुबह आता हे 45 आपल्याला काय आहे तुमच्या अवरमध्ये 75 अवर आले झाले 75 अवर. पण आपल्याला उत्तर दिवसात दिलं आहे. आता एका दिवसात किती 24 आहे. किती झालं 3 तास 3 दिवस 3 तास. म्हणजे 10 वाजता जर आपल्याला सोमवारी असेल तर 3 दिवसानंतर मंगळवार बुधवार गुरुवार 10 दिवस कंप्लीट 10 दिवस कंप्लीट झाले आणि 3 घंटे शिल्लक आहे. म्हणजे गुरुवारचे 1 वाजता शुक्रवारचे नाही वाजता पुढे जात नाही. म्हणजे एक शिल्लक पकडला असेल गुरुवारचे 1 वाजता. गेमचं आपल्याला 3 दिले आहेत. व्यावसायिक परीक्षण आहे ते 3 जण त्यातले 50 विद्यार्थी टोटल आहेत. त्याच्यातले आपल्याला विचारलं आहे की बा 2-2 विषय कोण कोण हे करते. 2-2 ह्याचा प्रत्येक आहेत ना ABC किती हे मध्ये किती 2-2 आले पाहिजे. तर आपल्याला पहिले विचार काय येऊ शकतो हे जे 4 आहे ह्या येते येऊन मला
ही देऊन जाईल. बरोबर आहे ना. ह्या जो 5 आहे E आणि C मध्ये जाईल आणि 4 आहे 5 आणि 4 नवीन 4 तो डायरेक्ट करेंगे. ठीक है. वेन आर व्यावसायिक परीक्षक ABC लेने वाले कुल 50 सत्रों को दर्शाता है. इनमें से प्रत्येक कम से कम एक प्रशिक्षक सत्र में भाग लेता है. कितनी सत्र केवळ 2 प्रशिक्षक सत्रों में उपस्थित रहेंगे. फक्त आपल्याला हे जे वाक्य दिलं आहे हे फक्त तसंच बिना कामाचं वाक्य दिलं. हे फक्त इथून आपल्याला कामात येईल. 2 प्रशिक्षक सत्रों में उपस्थित आहे. खालचं आपण दुसरं 2 ये 202 प्लस √3 के हर का परिमेय मानण्यात येईल. आपण रॅशनलायझेशन करतो ना याचं. रॅशनलायझेशन करत असताना आपल्याला समजा जे दिलं आहे इथं सगळं हे आहे याचा हर आहे ना त्याचा वजा घेतो. बस बाकी काहीच नाही. खाली केस गेला की नाही सारखं सारखं आपल्याला फक्त हरचं विचारलं तर आपण सारखं झालं हर. फक्त याचं काय अधिक असलं तर वजा घ्यायचं, वजा असलं तर अधिक घ्यायचं. बस रॅशनलायझेशन झालं आहे. बस काही म्हणजे सारखं आलं पाहिजे उत्तर त्याचं. म्हणजे ठीक आहे आलं ना. ठीक आहे. आपल्याकडे मराठीमधलं कंटेंट अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण प्रश्न जे आहे ते हिंदीमध्ये बघत असाल, पण आपल्याला सोल्युशन हे आपण मराठीत बघत आहोत. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण इथं समजूनच घेणार आहोत सर्व टॉपिक. तर पहिला प्रश्न आहे एक सम पंचभुज के प्रत्येक अंतकोण का मान क्या होगा. 108. तर आपल्याला दिलं पाहिजे की बाहेरील जे कोण आहेत, बाहेर आपल्याला डायरेक्ट कॉन्सेप्ट पाहिजे. पहिले बाहेरचा कोण काढा. बाहेरचा कोण राहते 360. पंचकोण म्हणा, 7 कोण म्हणू, 8 कोण म्हणू, 12 कोण म्हणू, 25 कोण म्हणू, काही नाही. पहिले 5 भाग द्या. किती होणार 5 7 35 5 2 10. म्हणजे एक कोणाचं झाला त्यातला आपण 180 मधून 72 वजा केले किती येते. आपले अंतकोण अंदरच्या कोणाचा मान झाला 108. दुसरं पहिलं 9680. यहाँ की 8,000 की राशि एक निश्चित साधारण ब्याज दर पर 3 वर्षों के बाद 92,000 हो जाती है. यदि ब्याज दर 2% बढ़ जाती तो उसे कितनी राशि प्राप्त होगी. हाँ तो पहिले तिची जी राशी आहे ते 8,000वरून 3 वर्षात 92,000 होऊन राहील. म्हणजे 9200 होऊन राहिली. 8,000वरून 9,200 होऊन राहिली. मग आता त्याचा व्याज दर 2% वाढवून टाकलं. मग 2% वाढवलं तर प्रत्येक वर्षात वाढेल ना ते 2%. तर मग 2% वाढवून राहिलं तर ते 3 वर्षासाठी वाढेल. तर मग किती झालं 6%. मग आपली मूळ राशी किती होती 8,000. मग 8,000 आपण 6% वाढवली तर 480 होऊन राहिली. म्हणजे 8,000ची आपण 6% काढले तर किती 8 म्हणजे आपल्या जी आपल्याला राशी आहे 92,000 आपली जी झाली होती त्याच्यात आपण 480 ॲड केली. 80 झेड 26 वर आहे, डी 4 वर आहे, एम 13 वर आहे. पण इथं आपल्याला 12 वर दिला आहे. जे 10 वर आहे. आय किती वर आहे आय 9 वर. एम किती वर आहे 14 वर. एन आहे 14 वर. एक वस्तू 270 ले विकल्यावर त्याला 10% लॉस होऊन राहिला. मग त्याला ते 10% लॉस कव्हर करण्यासाठी 10% त्याला प्रॉफिटने विकायला लागेल. तर ते कितीत विकला जाईल ते काढायचं आहे आपल्याला. तर किती आला 330. म्हणजे आपली
10% हानी होऊन झाली म्हणजे 10ची वस्तू 9ने गेली, बरोबर आहे. मग आपले 9 बरोबर किती आहे? 270 आहे. 10 बरोबर 300 आपलं सरळ चिन्ह झालं, बरोबर आहे. मग आता हे 10 बरोबर इथं या 11त गेली. मग 10 बरोबर 300 आहे, तर 11 बरोबर 330. ओके. 12, 45, 65. आपल्याला काय दिलं आहे ना? ए, बी आणि सी. ए बी किती आहे? 15 आणि बी सी किती आहे? 90. मग आपण यानंतर काय करतो? बाजूची जागा आपण स्वतः घेऊन घेतो विकत. सीची जागा याने घेतली आणि याची जागा काय नव्हती. कटते काय? कटते. 3 त्रिक तिथं पाहिजे 15. म्हणजे एका संख्येनं आपण तिन्ही संख्या असलेल्या सारख्या संख्येला कटू शकतो. म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे 12, 45, 65 असं आपलं चौथुत्त आलं. 12. त्याच्यात आपल्याला टँजनचा स्क्वेअर जे स्पर्शिका दिली आपल्याला, स्पर्शिका कोणती दिली आहे? डीई दिली आहे. डीईचा वर्ग. त्याचे जी आपण एक्सटेंड केली आहे काय, ती जीवा जी एक्सटेंड केली आहे आपण ए पासून, पहिली बी पर्यंत होती, बी पासून आपण डी पर्यंत गेली, तर ए पासून बरोबर ए डी गुणिला बी डी. आपल्याला काय दिलं? ए बी किती आहे? 7. बी डी किती आहे? 9. मग आपल्याला काय ईडी जे आहे 9 7 किती झाले? 16. आणि बी डी किती आहे? 16 नव्हे 144. म्हणजे डीईचा जो वर्ग आहे तो जर 144 झाला असेल तर डीई किती? 12. याचा अर्थ झाला की कोणचा भिन्न 17 24 समान आहे. म्हणजे असं आहे की 17 त्रिक 51, 24 त्रिक 72 म्हणजे आपलं वर्गमूळची संख्या म्हणजे स्क्वेअर मोजा लागतो. तिच्यात 5, तिच्यात 3 3 आहे. 4 त्रिक 12, 12 पण 17, 12 पण 12 अधिक 5 17 आपलं